नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपल्याबरोबर जनसुराज्य पक्षाचे नेते आणि सांगली जिल्हा दिशा समितीचे सदस्य माननीय कैलासदादा पाटील आज आपल्या बरोबर आहेत आणि आज एक वेगळा विषय आज आपल्या समोर आहे आणि तो विषय असा आहे, कार्यकारी अभियंता ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग सांगली कार्यालयाचे मुख्यालय कवठेमहांकाळ येथे स्थलांतर करण्याचा आदेश रद्द करण्यास यावा यासाठी आज माननीय कैलासदादा पाटील यांनी आज खासदार विशालदादा पाटील असतील किंवा जिल्हाधिकारी मैनाक घोष असतील, पाटबंधारे विभागाला असेल, हा पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की हे कार्यालय कोठेही स्थलांतर होऊ नये, ते इथंच सांगलीमध्ये राहावं यासाठी आज कैलासदादा पाटील यांनी प्रयत्न केले। त्याचा फायदा असा होणार आहे, मिरजेचे क्षेत्र जवळपास 30,000 हेक्टर क्षेत्र जे मिरजेत आहे, मिरज तालुक्यातील आहे, ते ओलिताखाली आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या। आणि कवठेमहांकाळचा जर विचार केला तर 13 ते 14,000 हेक्टर क्षेत्र हे कवठेमहांकाळचं आहे आणि तासगावचं क्षेत्र जवळजवळ 2-2.5 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली आहे। मात्र सर्वात मोठं जे क्षेत्र आहे ते मिरज तालुक्याचं आहे आणि या तालुक्यात हे कार्यालय आहे, कार्यकारी अभियंत्यांचं कार्यालय, आणि हे स्थलांतरित करण्याचा जो घाट घातलेला आहे, आता तसे आदेश सुद्धा आल्याचं समजतंय। आणि हा जो घाट घातलेला आहे याच्या पाठीमागची कारण काय असू शकतात आणि याच्यामुळे फार मोठं नुकसान हे मिरज तालुक्याचं सुद्धा होणार आहे। शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नासंदर्भात सडेतोड बोलावं लागणार आहे, त्यावेळेला या कार्यालयात जावं लागणार आहे। त्यामुळं कुठेतरी हे कार्यालय हलवलं जाऊ नये यासाठी माननीय कैलासदादा पाटील यांनी प्रयत्न केले। जो पत्रव्यवहार झाला त्या पत्रव्यवहाराच्या संदर्भात आम्हाला जरा सांगा, आणि हे कार्यालय हलवण्याच्या पाठीमागे काय राजकारण असू शकतं का? याचा एक विषय असा आहे की गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचा एक कार्यालयीन आदेश, ते आदेश क्रमांक 110, हा आदेश असा आहे की हा आदेश 22/5/2026 रोजी माननीय मंत्री महोदयांनी हा आदेश पारित केला आणि त्याला अनुसरून हा आदेश माननीय एसी साहेब म्हणजे अधीक्षक अभियंता कृष्णा खोरे महामंडळ यांना आदेशित असं केलं की कवठेमहांकाळमध्ये जे मिरज पूर्व भागातील किंवा मिरज तालुक्यातील, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते 31,895 हेक्टर एवढं क्षेत्र हे ओलिताखाली आपल्या कृष्णा पाटबंधारे खाली येतं। त्यानंतर 14,293 हेक्टर हे कवठेमहांकाळच्या आपल्या म्हैसाळ योजनेखाली येतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात मिरज तालुक्यात लाभ क्षेत्र आणि शेतकरी असताना हे कार्यालय कवठेमहांकाळला का हलवलं जातंय, हा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। या संदर्भात आम्ही आज माननीय कलेक्टर साहेब यांना एक निवेदन दिलं। त्यानंतर माननीय अधीक्षक अभियंता कृष्णा खोरे पाटबंधारे विभाग आणि कार्यकारी अभियंता कृष्णा खोरे पाटबंधारे विभाग यांना पत्रव्यवहार केला। याचे पूर्ण एक कॉपी आपले आदरणीय सांगली जिल्ह्याचे खासदार आमचे नेते विशालदादांना एक कॉपी पाठवली। विशालदादांना पण हा विषय सगळा समजावून सांगितला। आमचे जनस्वराजचे आदरणीय नेते समीरदादांच्या कानावर घातलं। समीरदादांनी पण आश्वस्त केले की आपण हा विषय सीएम साहेबांच्या समोर नेऊ, सीएम साहेबांच्याकडून हा विषय आपल्याला तडीस लावता येईल, जेणेकरून मागच्या गेले जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झालं मी हा प्रयत्न करायला लागलोय की बेडग आरग लिंगनोर आणि मल्लेवाडी ही जी 5 सबस्टेशन आहेत ही 2011 पासून कवठेमहांकाळला जोडलेले आहेत। तर आज आपल्या संदर्भात हा खूप मोठा विषय आहे आणि तोच आता हा विषय आपले पुनरावृत्ती ह्या पाटबंधाऱ्यातून होते। शेतकऱ्यांना आपल्या मिरज पूर्व भागातल्या मिरज तालुक्यातल्या एखादा अर्ज जरी द्यायचा झाला तर ते कवठेमहांकाळला जावं लागते। विनाकारण आपल्याला 70-80 किलोमीटर हेलपाटे घालून शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस येण्याची काम आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचा वेळही वाया जाणार आहे, नुकसान सुद्धा होणार आहे, शेतीचं प्रचंड नुकसान होणार आहे। आज कुठलीही जर डॉक्युमेंट्स हलवायची झाली, शेतकऱ्याला जर पाणी परवाना घ्यायचा असेल तर कवठेमहांकाळला जावं लागणार आहे। हे कुठं तर थांबलं पाहिजे। या संदर्भात आम्ही आज
माननीय विशालदादांच्या समोर, माननीय समीरदादांच्या समोर, कलेक्टर साहेबांच्या समोर हा सगळा विषय आपण मांडलेला आहे. विशालदादा पण आणि समीरदादा पण आश्वस्त केलेत की आपण शासन दरबारी हा विषय नेऊ आणि शासन दरबारीपासून आपण याची शेतकऱ्यांना जसा न्याय मिळवून देता येईल त्याचा आपण काटेकोर प्रयत्न करू. त्यासाठी आपण म्हणजे हे पत्रव्यवहार केले की बाबा हे स्थलांतरित होऊ नये, होऊ नये. अभियंत्यांचं कार्यालय. त्यानंतर बेडे ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतनं सुद्धा अशी मागणी केलेली आहे की हा जो गाठ घातलेला आहे कार्यालय कवठेमंकाळला जोडण्याचा हा थांबविण्यात यावा. मी आपल्या या जे लीड महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्व मिरज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतना आव्हान करतो की त्यांनी सर्वांनी मिळून हा विषय नेटास लावला पाहिजे आणि हा विषय जेवढा आपण लोक चळवळ करू तेवढा हा विषय आपल्याला थांबणार आहे. नाहीतर इथून पुढे कायमची आपल्याला ही ससे हेलपाटे कवठेमंकाळला घालावं लागणार आहेत. कवठेमंकाळच्या लोकांच्यासाठी, तिथल्या शेतकऱ्यांच्यासाठी तिथं छोटासा विभाग चालू करा, आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. पण तो आमची हेलपाट किंवा आमचं नुकसान किंवा आम्हाला बाधित करून तुम्ही कुठंही हे कार्यालय हलवू नये अशी नम्र विनंती आम्ही ह्या सर्वांना केलेली आहे. तुमच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतना, विविध सोसायट्यांना, शासकीय अशासकीय माध्यमांना मी विनंती करतो की सर्वांनी मिळून हा विषय आपण शासन दरबारी लोक चळवळीतनं हा विषय थांबविला पाहिजे. अन्यथा आपल्याला कायम एक अर्ज जरी द्यायला लागत असेल किंवा एक काम जरी करायचं असेल तर एका कागदासाठी आपल्याला कवठेमंकाळला जावं लागणार आहे. अगदी बरोबर, अगदी. म्हणजे कुठेतरी कार्यकारी अभियंत्यांचं जे कार्यालय आहे ते कार्यालय मिरज तालुक्यातच राहायला पाहिजे आणि ते कवठेमंकाळला जायला नाही पाहिजे. कारण 30,000च्या जास्त हेक्टर क्षेत्र ओलिताखाली हे म्हैसाळ योजनेचं या तालुक्यात आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला कवट्याला जाण्यासाठी आपली ससे हुलपट होईल. बेड ग्रामपंचायतीने सुद्धा अशा प्रकारचा एक ठराव केलेला आहे. तसंच मिरज तालुक्यातील इतर सर्व ग्रामपंचायतीने हा ठराव करावा व या कार्यालयीन स्थलांतर जे होणार आहे याला विरोध करावा असं माननीय कैलासदादा पाटील म्हणाले. आम्ही ज्या ठिकाणी पत्रव्यवहार केला अर्थात खासदार विशालदादा पाटील असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, इथं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आमचे नेते खासदार विशालदादा पाटील असतील, समीरदादा कदम असतील, यांना आम्ही सांगितलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या समोर MSCBच्या अडचणी निर्माण झाल्या, MSCBच्या एका कागदासाठी, एका पत्र व्यवहार करण्यासाठी आपल्याला कवठेमंकाळला जावं लागतं. ही फार मोठी अडचण मिरज पूर्वच्या काही गावांना झालेली आहे. ती अडचण होऊ नये यासाठीच आता आपण सजग राहूया आणि कार्यकर्ता अभियंत्यांचे जे कार्यालय आहे त्या स्थलांतराला आपण विरोध करूया असंच एकंदरीत मत कैलासदादा पाटील यांनी व्यक्त केलंय.